चव गोड हवी असेल तर चटका सहन करावाच लागतो, मग तो चहाचा असो की आयुष्याचा। चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो। अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो। खोटं बोलणं, धोका देणं आणि बहाणे करणं हे काही क्षण सुख देतील, मात्र त्याची किंमत भविष्यात खूप मोठी चुकवावी लागेल। दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त थोडा संयम ठेवावा लागतो। आजची परिस्थिती उद्या राहत नसते। मदतीची परतफेड करता आली नाही तरी चालेल, पण मदत करणाऱ्याला कधीही विसरू नका। अहंकाराची बीजे मनात पेरली की दुर्गुणाची फळे त्या झाडाला लागतात आणि आयुष्य वाळवी लागलेल्या झाडासारखे होते। वरून कितीही मोठे दिसले तरी आतून पोखरलेले, एकदा मोडून पडले की कधीच न उगवणारे। मी कोण आहे हे चांगल्या माणसाने इतरांना सांगण्याची कधीच गरज भासत नाही। सत्कर्म, चांगल्या विचारांची कास धरून निस्वार्थी जीवन जगणे हीच त्याची ओळख। छोटंसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात। माणसांची बोलण्याची पद्धत बदलली की समजून जायचे आपली गरज संपली आहे। संवादात होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे आपण समजून घेण्यासाठी ऐकत नाही तर उत्तर देण्यासाठी ऐकतो। आपल्या निस्वार्थी कर्माने दुसऱ्यांच्या मनात घर करून जगणे हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे। आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य, जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं। अज्ञानी माणूस चुका लपवून मोठा होण्याचा प्रयत्न करतो आणि हुशार माणूस चुका सुधारून। दुःख इमानदार असतं, थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्या सोबत राहतं। सुख वाफेसारखं असतं, घडीभर रेंगाळतं आणि बघता बघता उडून जातं। बोलणाऱ्यांकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल, मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल। जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात। सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात। समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात। प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात असे नाही। काही दुखणी कुटुंब आणि मित्रमंडळी यांच्याबरोबर हसण्या आणि खिदळण्यानेही बरी होतात। प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या, बदल निश्चित घडेल, मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती। आयुष्यात भरपूर तक्रारी आहेत, पण जोपर्यंत तुम्ही लढण्याची हिंमत दाखवता तोपर्यंत तुमच्यासाठी त्या तक्रारी शून्य आहेत। आयुष्यभर माणसाने कितीही धन केले तरी मेल्यानंतर त्याच्या पत्रिकेत फक्त निधन लिहिले जाते, हेच कडू सत्य आहे। पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात, पण माणसाची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजून सुरू झालेली नाही। म्हणून नाती जपा। आनंदात काय परके सुद्धा सामील होतात, पण न बोलावता दुःखात जे सामील होतात तेच खरे आपले असतात। माफी मागून छोटं व्हा, पण खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका। गोड शब्द व चांगला व्यवहार हेच माणसाला श्रेष्ठ बनवतात। केवळ अमाप धन असल्याने माणूस धनवान होत नाही। खरा धनवान तर तीच व्यक्ती असते ज्याच्याकडे मधुर वाणी, नम्रता, नेक व्यवहार व सुंदर विचार असतात। दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण सन्मान देता आला पाहिजे।
दररोज परमेश्वराला प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेलं आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे, या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे. जबाबदारी घेणाऱ्यांकडे कोणतंही वय नसतं. कोण लहानपणापासून पार पाडतो तर कोणी 50 ओलांडूनही टाळतो. जो पाण्याने आंघोळ करेल तो फक्त पोशाख बदलू शकतो, पण जो घामाने आंघोळ करेल तो इतिहास बदलू शकतो. दुःखाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा अडकला की स्वतःचं सत्व, तत्व, नाती गोती एवढंच काय माणूसपणही विसरून जातो. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत नकळत काहीतरी शिकून जाते. काही कसं वागायचं हे शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात.